आमदार रोहित पाटील आपल्यासोबत आहेत, आज शपथ घेतली, काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया आहे? मी खरं तर अनेक वेळेला वेगवेगळ्या सभांमध्ये भाषणं केली, पण आज थोडंसं दडपण आलं होतं ही शपथ घेताना. आणि ते दडपण येण्याचं कारण असं आहे की जी जबाबदारी माझ्यावरती लोकांनी टाकलेली आहे ती जबाबदारी फार मोठी आहे आणि आज शपथ घेताना त्याची जाणीव झाली. पण येत्या काळामध्ये जी जबाबदारी माझ्यावरती लोकांनी टाकलेली आहे, विश्वास जो ठेवलेला आहे, तो विश्वास सार्थ करण्याच्या दृष्टीनं माझी वाटचाल राहील. मरकडवाडीचा प्रयोग खरं तर आता मोठ्या प्रमाणात देशात चर्चेला आलेला आहे. मात्र विरोधक सत्ताधारी जे आहेत ते त्याच्यावर प्रचंड प्रमाणात टीका करतात. आज शरद पवार त्या ठिकाणी गेले होते, तर अनेक विरोधी पक्षातले सत्ताधारी पक्षातले लोकांचं म्हणणं आहे की कुठेतरी आता मॅन्डेट तुम्ही स्वीकारा, पराभवाच्या या भूमिकेतून बाहेर पडा आणि कुठेतरी आलेले मॅन्डेट स्वीकारा. निवडून आलेले आमदार, आमचे निवडून आलेले उमेदवार यांनी ती मागणी केलेली आहे आणि निवडून आलेल्या व्यक्तीनं मागणी केली तर तिथं घ्यायला हरकत काय आहे, असा पद्धतीचा प्रश्न जानकर साहेबांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळं माझं मत असं आहे की यामध्ये इलेक्ट्रल ओव्हरऑल प्रोसेसचा काहीच संबंध येत नाही. किंबहुना आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली, एकंदरीत बॉडीने सुद्धा कुठे इंटरफेअर करायची काही आवश्यकता नव्हती. लोकांनी ठराव केला होता की आम्हाला मतदान करायचं आहे, ग्रामपंचायतीने ठराव केला होता आणि त्यामुळे ते व्हायला काही हरकत नव्हती. महाराष्ट्र बेळगाव वाद जो आहे तो प्रचंड प्रमाणात गेल्या अनेक वर्षे चर्चेत आहे. आज देखील महाराष्ट्र एकीकरण समितीने एक मेळावा घेतला होता, त्या मेळाव्याला आपल्या महाराष्ट्रातील लोकांना जाऊ देत नाही आहेत. तुम्ही या संदर्भात काय तुमची भूमिका असणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे? मी महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी प्रचार केलेला आहे आणि त्या परिसरातल्या मराठी माणसांवरती कशा पद्धतीने अन्याय होतो हे मी त्या भागामध्ये बघितलेलं आहे. मराठी अस्मिता दडपण्याचं काम काही लोकांकडून आणि तिथल्या प्रशासनाच्या माध्यमातून होत असतो. त्यामुळे आम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवला होता. आता आम्ही संविधानिक पदावरती काम करतो आहे आणि मराठी माणसांचं, मराठी मनांचं संरक्षण करण्याचं काम आमच्या सर्वांचं असणार आहे. मराठी अस्मिता जपण्याचं काम आमच्या सर्वांचं असणार आहे आणि येत्या काळामध्ये तिथल्या मराठी बांधवांवरती ज्यावेळेस उभा राहायची वेळ येईल त्यावेळेस आम्ही ताकदीनं त्यांच्याबरोबर उभा राहू, एवढा शब्द मी तिथल्या लोकांना देतो. पक्षाचे मुख्य प्रतोद तुम्ही आहात. मागच्या 4-5 दिवसामध्ये सातत्याने एक चर्चा समोर येते की आमदारांमध्ये चलबिचल आहे, खासदारांची देखील एक चलबिचल आहे आणि कुठंतरी आता अजितदादांसोबत आपण गेलं पाहिजे अशी स्पष्टपणे आमदार भूमिका घेऊ लागलेत. या संदर्भातली काय नेमके सत्य? आम्ही ज्यावेळेस बैठकीला बसतोय, आम्ही ज्यावेळेस विधिमंडळामध्ये जातोय, आम्ही ज्यावेळेस विधिमंडळातून बाहेर पडत असतोय, आमच्या सगळ्या गोष्टींवरती सर्वांशी चर्चा चालू असते. सगळ्या गोष्टी आमच्या चर्चेतून घडतात आणि त्यामध्ये कुठं मला विसंगती जाणवत नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या चर्चा यामध्ये काही अर्थ नाही आहे. लोक, आमदार आणि खासदारसुद्धा एकत्रित आहेत. आज खासदार सुप्रियाताई नेतृत्व करत आहेत लोकसभेमध्ये, आमदारांचं नेतृत्व इथं लोक करत आहेत. आव्हाडसाहेब विधिमंडळाचे आमचे नेते आहेत. त्यामुळं जयंत पाटील साहेब असतील, आव्हाडसाहेब असतील, यांनी सगळ्यांनी एका विचाराने या सगळ्या लोकांना एकत्र ठेवलेलं आहे आणि या सगळ्या जुन्या लोकांचं आम्हाला मार्गदर्शन आहे. अजितदादा फोन करतायत सगळ्यांना, तुम्हाला आला का फोन? नाही, मलाही फोन नाही आलेला. पण जी काही चर्चा सध्याची सुरू आहे खासदारांच्या बाबतीत खास करून आहे, दिल्लीमध्ये संख्याबळ मोदींना पाहिजे आणि त्यामुळे कुठेतरी चर्चा आहे की आमदारांना फोन आलेले आहेत, पण मला आमदार कुठले बोलले नाहीत की त्यांना फोन आले असतील असं मला. थेट कारवाई करतील नाही? व्हीप काढायचा अधिकार आहे, चीफ व्हीप आहे. आपण पाहतोय मुख्य प्रतोद रोहित पाटील आहेत, त्यामुळे असं जर कोणी करणार असेल तर नक्कीच कारवाई करण्याचा जो अधिकार आहे तो माझा आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया रोहित पाटलांना दिली आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.